या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रमवार असलेल्या समसंख्यांची बेरीज। समसंख्येची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। क्रमवार असलेल्या समसंख्यांची बेरीज करताना आपण ट्रिक्सचा उपयोग करणार आहोत। आपण एक उदाहरण पाहूया। 1 ते 30 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती? हे करताना आपण ट्रिकच्या मदतीने करणार आहोत। मोठी समसंख्या घ्यायची, त्याची निम्मी करायची, त्याचा पुन्हा वर्ग करायचा आणि केलेल्या वर्गामध्ये ज्या संख्येचा वर्ग केला आहे ती संख्या मिळवायची। म्हणजे 30 ही समसंख्या आहे, 30च्या निम्म 15, 15चा वर्ग 225, 225 अधिक 15 बरोबर 240। म्हणजे 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आहे 240। दुसरे गणित पाहूया। 1 ते 20 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती? आपण परत तीच ट्रिक्स वापरणार आहोत। मोठी समसंख्या घ्यायची, त्याच्या निम्म करायचं, निम्म केलेल्या संख्येचा वर्ग घ्यायचा, आलेल्या वर्गामध्ये ज्या संख्येचा आपण वर्ग केला ती संख्या मिळवायची। मोठी समसंख्या आहे 20, 20च्या निम्मे 10, 10चा वर्ग 100 आणि 100 मध्ये ज्या संख्येचा आपण वर्ग केला ती संख्या मिळवायची। उत्तर आलं 110। एक ते 40 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती? इथे त्याच कृतीप्रमाणे आपण मोठी समसंख्या घ्यायची, त्याचे निम्म करायचं, निम्म केल्यानंतर त्याचा वर्ग करायचा, आलेल्या उत्तरामध्ये ज्या संख्येचा आपण वर्ग केला ती संख्या मिळवायची। मग इथे मोठी समसंख्या आहे 40, 40च्या निम्मे 20, 20चा वर्ग 400, 400 अधिक ज्या संख्येचा आपण वर्ग केला ती संख्या 20, उत्तर आलं 420। म्हणजे 1 ते 40 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज आहे 420। पुढील गणित 1 ते 50 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? मोठी समसंख्या घ्यायची, त्याच्या निम्मे करायचं, आलेल्या निम्म्याचा वर्ग करायचा, आलेल्या वर्गामध्ये ज्या संख्येचा आपण वर्ग केला ती संख्या मिळवायची। येथे मोठी समसंख्या आहे 50, 50च्या निम्मे 25, 25चा वर्ग 625 व 625 मध्ये ज्या संख्येचा आपण वर्ग केला ती संख्या 25 मिळवायची। 625 अधिक 25 बरोबर 650। एक ते 60 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? पर्याय 1 930, पर्याय 2 900, पर्याय 3 830, पर्याय 4 730। उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा।